त्यामुळे आता तुला लांब बसला ना. उरका पोचा अंतर 30 किलोमीटर आहे. बरोबर सूर्य उगवायच्या टायमिंगला आपण गाडावर पोचलो पाहिजे. सकाळी 5 वाजता घरातून निघालो होतो आम्ही राजगडसाठी. आता वाजले 7. किल्ल्यापासून आम्ही फक्त 20 किलोमीटर अंतरावरती आहे. कधी कुठं ट्रेकला जाईल किंवा कुठं प्लॅन होईल जायचं आणि काही प्रॉब्लेम आहे ना असं होणार नाही. आमची गाडी पडली सकाळ बंद. इंजिनला आला प्रॉब्लेम आमच्या बॅटरीला. बॅटरी डाऊन, गाडी बंद करता येत नाही. प्लॅन होता आमचं सूर्य उगवायच्या आधी तिथं पोचायचं. वाटत नाही जाईल म्हणून सांगितलं. ऑलरेडी लेट झाले, टाईम चालला आहे आणि ज्या माणसाला जो चालला आहे हा माणूस अलीकडे चालला त्याला गप्पा मारायच्यात. त्याला टाईम पुरला नाही गप्पा मारायला. हो हे सध्या हो एक नंबर आहे. कसं आहे आम्ही मस्त एक नंबर. हा कर का लय भारी रे याच्यात. दे ना काढून. तो आम्ही कबून का म्हणतो सांगताना मी आज ज्याच्याकडे कुठे म्हणले टाईम झाला 8:42. आता किल्ला चढायला सुरुवात केली. सकाळी आमचा प्लॅन होता सकाळी सूर्य उगवायच्या आधी वरती जायचं. पण आमची पोरं इतकी हुशार आहे, सगळी काय ना काय ते कांदा काढतात तर दिसते टाइमपास चालल्या बाकी काही नाही चाललं यांचा. आणि आता चोर बीर काही नाही हा याच्यामुळे उशीर झालाय. चढ चढ कमान 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 जीप काढा जीप काढा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गावातले लोक आले का मित्र मित्र तुम्ही? 5-6 जण आले. जरा आषाढीला येते आमच्या इथं ना. जरा आषाढीला पंढरपूरला येते ती एकदा आमच्या इथं या. राज वाटतं तुम्ही एवढ्या वेळेस तुम्ही काढते सगळे तुम्ही एकाच. आता आम्ही सुवेळा माचीवर चाललेलो आहे. बरोबर ना सुवेळाच ना? बरोबर. सुवेळा माचीवर चाललेलो आहे. आता टाइम झालेला आहे 11:03. सकाळपासून आमची धावपळ चालू आहे नुसती. किल्ल्यावर जितक्या लवकर जाते तितक्या लवकर जायचं. पण नुसतं काही ना काहीतरी प्रॉब्लेम होऊन लेट होतं. बघू आता त्यांचं काय चाललंय बघा. फोटोशूट चालू आहे दिसतोय का? इथं जायचं ह्या पॉईंटला. सुवेरा माची इथे आम्ही आत्ता इथे इथून चला जायचं इथपर्यंत. इथून पूर्ण हा किल्ला हे चढायचं. हे जे काय बोलतं त्याला तिथून मग तिकडे जायचं. फिरोज भाई खतरनाक आहे.
सूर्य डोक्यावरती आलाय. अजून आम्हाला तिथे जायचे, या पॉईंटवर जायचे. फायनल तर आमचं बऱ्यापैकी झाले बघून आता. व्हिडिओ संपत आले. घे ना रिलिशने आमच्या टी व्ही खाले एकच. हे बघा फायनली किल्ल्याच्या शेवटच्या टोकावरती आलेलो. सुरुवात केली तेव्हा आम्ही हे इथं होतो. गाड्या आता दिसणार नाही आपल्याला जागा. पूर्ण फिरून इकडे सुवेळा माचीवरती सगळेजण पोचले तिथं शेवटच्या टोकावरती. पूर्ण ऊन. दुपारची वाज तिथे 12 दिसते मी 11:57. आता आम्हाला तिकडं कोणती ते विसरलो परत मी. संजीवनी माची जायचे. संजीवनी माची झाली की टाईम भेटला, अंदाज जास्त उशीर नाही आला तर आम्हाला बालेकिल्ल्यावर पण जायचे. बालेकिल्ला डोक्यावरती येते. बालेकिल्ला जायचे. त्यानंतर आम्ही साईडला निघू. थोडंसं काहीतरी खाऊ, थोडं मोठं. हा खाऊ पोरांना भूक लागलेली, दमलीच सगळी. आणि हा बालेकिल्ल्यावर जायचा प्लॅन तसाच राहिला, कारण की इतकी गर्दी आज रविवार, आणि रविवारमुळे इतकी लोक सगळे जॅम केलं होतं लोकांनी. अजिबात जायला थोडा पण रस्ता नाही. नको झालं. परवा इथं गेला. आता मी आलो पायथ्याला. किल्ला बघू शकता तुम्ही. मला जरा बोलताना प्रॉब्लेम येतो, ब्लॉग करताना. आता पहिल्यांदा फर्स्ट टाईम काहीतरी नवीन ट्राय केले. जसं होईल तसं ठीक आहे, समजून घ्या. नेक्स्ट टाईमपासून अजून चांगलं ट्राय करू, इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करू. एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.